नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात जयराज खुने यांच्या निर्धार या कथासंग्रहातली कथा उलगडा. काळ्या कुट अंधारानं समदा शिवार गिळला होता. धरणीवरलं समद या अंधारात गडप झालेलं. वारा बंद झालेला, थंडीनं जोर मांडलेला. शिवारातला जोंधळा हुरड्यात आलेला, त्याच्या राखणीपायी कुणब्यांनी फडायगणीत जागली टाकलेल्या, आकट्या पेटिवलेल्या. आकटीतला यो जाळ काळ्या कोट अंधारात देवट्यागत दिसत होता. पांडबा देशमुखानं हिरीच्या तुकड्यातल्या आंब्याखाली जागल टाकलेली. लेकरावानी झोपल्यानं जोदळा उच्च्या उच आलेला. तांब्या हेवडाली कंस लागलेली, चांगला हुरडा झालेला. याच्यानं पाखराची आणि रान जनावराची वर्दळ वाढलेली. हाताखाली एखादं लेकरू बाळ नव्हतं. नड भागवली नाही म्हणून सालाचा गडी बी काम सोडून गेलेला. अशा टायमाला हायगाय करून भागणार नव्हतं म्हणून पांडबा एकला जागल करायला. पांडबाचं वय तसं काही झालेलं नव्हतं, पण लेक गेल्याच्या दुःखानं त्याला म्हातारीची काळा आलेली. अंगातली हुंबाडी गेलेली. त्याला बसलेली जागा बी उठवत नव्हती. वर्ण मारण्याची थंडी पडलेली. अंगावरली आणि हातराय पांघराची कापडं बर्फागत गार ढोन पाडलेली. यो गारठा सोसना म्हणून आंब्याखाली मोटलट खोड घालून आकठी पेटवलेली. दाढला तंबाखूचा तोबरा धरून पिस्कारा हानी शेकत बसलेला. गारव्यानं दांडरून गेलेलं समजा अंग आकटीच्या उभीनं जरा जरा ढिलं झाल्यागत वाटायचं. अंगात तवाका यायचा. मन मातीर आकटीत भाजायल्या कांसागत वर पळत राहायचं. जीवाची नुसती तगमग व्हायची. आपोआप डोळं व्हाया लागायचं. साक्षात लेक मोर येऊन उभारल्यागत वाटायचं. त्याला कावटाळायला हात आपोआप पसरायचं. जरा भानाव आलं का हात आपोआप आकडायचं. डोळं मात्र व्हात राहायचं आणि व्हट उसवायचं. या घडीला माझा वाघ असता तर त्यानं समधी कुणबेक आणि परंपरेच्याच एकल्यानं निस्तारला असतं. असल्या थंडी वाऱ्यात कुडकुडत पळायची पाळी मला येऊच दिली नसती. आणि त्याचं बी खरंच होतं. हाताला आलेल्या पांडबाचा एकुलता एक पोरगा आया गाईमनी मायबापाला गोंगारा देऊन नजर आड गेला. मायबापाला निराधार करून गेला, वस बुडवून गेला. बापानं त्याला मोप लांबवर शहरात जाऊन त्याला हुडीकलं. सरकार दरबारी पदर पसरला. 17 धोडं उलटून बी काय उपयोग झाला नाही. डोंगरा आड गेलं त्याला हुडका येईन, पण माती आड गेलं त्याला कुठं हुडका, असं म्हणीत कपाळ बडवत बसायचं. रोज असंच व्हायचं. संगतीला कोणी एका दुसरं असलं तर तेवढं बोलण्यापुरतं इसराळी पडायचं आणि कोणी नसलं का काळजात निसता जाळ उठायचा. आज कोणीच नव्हतं म्हणून पांडबा एकटाच आकटीला शेकत बसलेला. अचानक आंब्याच्या बुडाला काहीतरी खसपस वाजलं. या आवाजानं त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. झटकन मान वळून बघायला लागला तसा अंधारातनं आवाज आला. अण्णा, अण्णा बसला हो का झोपला हो? हाय की बसलोय. मनिस्तवर वसंताजवळ येऊन उभा. कोण वसंता वे? वसंताला बघून पांडवाला धीर आला. वसंतानं हातातली चरबी खाली ठेवली, जाळाकडं हात करत बोलला. छ्या बायली, काय मरणाचा गारठा सुटलाय वा अण्णा. दिसच आहेत अशा गारव्याचं. बस बस सेक, नाही तर उकंड्यावरचं कस्तन आणून टाक थोडं. पांडबाच्या सांगण्यानं वसंता उठला. बॅटरीच्या उजेडानं उकंड्यावर गेला. जरा निब्बर बघून कस्तन आणून आकटीत टाकलं आणि जाळ लागला तसं दोघं बी मागं सरकली. आता जरा बरं वाटायला लागलंय बघा. नाही तर समजा अंग बर्फायगत गार पडलं होतं. हातपाय दांडरून गेलतं. तुमची मात्र कमाल आहे बाबा, असल्या गारठ्यात दमदार यायची म्हणजे. नाही दम धरून करतोय काय, ना करून कोणाच्या तोंडाकडे बघू.
या जन्मात लिवलेला भोग भोगायला लागतोय, दुसरं काय. असं म्हणीत पांडवानं छाटण्याच्या खिशातनं तंबाखूची पिशवी काढली. त्यातली एक चिमट काढून हं म्हणत वसंताकडे हात केला. वसंतानं तंबाखू घेऊन जवळच्या डबीतला चुना लावून मळली, बक्कमन तोंडात टाकली. एक पिचकारी हाणून वसंता बोलला, अहो भोग बे काय खरं नसतंय अण्णा. माणसानं पायाकडे बघून चाललं ना का सगळं ठीक होत असते. अरे म्या तरी कुणाच्या आद्यात का माद्यात होतो. आजोबा पंजोबापासनं चालत आलेलं आमचं वारकरी घरानं. पंढरीची वारी कवा चुकवली नाही, कुणाला कवा वाईट वक्त बोललो नाही, चोरी नाही, सिंदळकी नाही, कसलं मांस मच्छर नाही. भुक्या झाल्याची भूक, ताणल्याची ताण जाणली. जर साल सप्ता बशिवला, काला भांडारा घातला. 4 घास भुकेल्याच्या मुखात घातलं. भगवंतानं सांगितलं तसं हरी हरी करत पायाकडे बघून चाललो. भक्तिभावानं परपंच केला, पुण्य जमवत हिंडलोय. देवधर्माचं ज्ञान मिळावं म्हणून पोटच्या पोराला भक्ती मार्गाला लावलं. त्या साळात त्याला घातलं तरी बी माझ्या जिनगानीचा धुरळा झालाच की. मी एवढं चांगलं वागून माझ्या जन्माचं काय चीज झालं. असं म्हणून पांडबा अंधारात बघत चितागती बसलेलं, डोळं टावकारलेलं, डोळं गाळायलेलं, तळातली तंबाखू खायची खोळंबलेली. जाळाच्या उजेडानं गालावरची आसवं बघोतली आणि वसंताचं काळीजच कळवळलं. अण्णा. वसंताच्या आवाजानं पांडबाची तंद्री उडाली. तळातातली तंबाखू तोंडात टाकली. अण्णा असं किती दिवस रडत बसणार आहोत. जरा इसराळी पाडीत जा. अरे वसंता, इसराळी कसं पाडू. बरोबरीला आल्याला माझा एकुलता एक लेक गेला. माझा वंशाचा दिवा इजला, वस बुडाला. त्या आठवणीनं निस्ता डोंबाळा उठतोय रे हुरद्यात. आन गोडत लागत नाही का रात्र डोळ्याला झोप येत नाही. वै की पोटाचा गोळा वाता की. राहून राहून वाटतंय. राहून तरी आता कुणा पायी जगू. असं काहीतरी बोलू नका अण्णा. मेल्या मागं कुणी गेलंय का आजवर. तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं, त्या दोघी मायले की कोणाच्या तोंडाकडे बघणार. पोरीला बाप म्हणाय तुम्ही राहे ना ग. पांडबा गप कातरत्या आवाजात म्हणला, अरे त्यांच्या पायी तर मी आजवर जीव धरलाय. धरायलाच पाहिजे मग. जन्म काय पुन्हा पुन्हा मिळत नसतोय. घडीभर दोघं बी गप. वसंता कांबळे येसी बाहेरचा, पांडभाऊ जरा लहान, कामापुरता शिकलेला, धाडाडीचा, कष्टाळू. त्याच्या वाडवडिलाचा जन्म गेला मोलमजुरीत, पण यानं जवानीतच मुंबई गाठली. शिक्षणामुळं कंपनीत नोकरी लागली, पगार चांगला मिळायचा. शिक्षणानं आपलं नशीब उजळलं म्हणून नाटायचा. गावाकडं बी येणं जाणं करायचा, मागं पुढं बघायचा. समजा कसं ठीकठाक चाललं होतं. लेकरं मन लावून शिकत होती, समजा आनंदी आनंद. आणि अचानक कंपनी बंद पडली. फंड सर्व्हिसचा दाम मिळाला, पण पुन्हा मनासारखं सुरानं काम मिळालं. आधीच घरचा खर्च मोठा, जवळचंच पैसे खर्चायला लागलं. त्याचं मन उडालं. बायको लेकराची राय घेतली, मिळालेला दाम घेऊन गावी आला. शेत घ्यायचं म्हणून 4 लोकांच्या कानावर घालून ठेवलं. तेवढ्यात अण्णाच्या शेजारचा 5 एकराचा तुकडा एकाय निघाला. त्याला बी 12 नद्या आडव्या. समद्याला गोड बोलून खरेदी खत करून घेतलं. पिढ्यान पिढ्याचा मजूर वसंता शेतकरी झाला, पांडबाचा बांधभाऊ झाला. वसंताचा पोरगा शिकून नोकरीला लागलेला. कुणबिकीचा समदाभार वसंतावर म्हणून सारखा शेतात पडून राहायचा. शेजार धर्म म्हणून पांडबाच्या आडीनडीला पाडायचा. कुणापकीत बी मागं मोर बघायचा. पोराच्या आईण्यात जाण्यानं कोलमडल्याचा पांडबाला धीर द्यायचा. त्याचं दुःख हलकं करण्यापायी नाही ते धावत करायचा. गोडदोड बोलून खाऊ घालायचा. इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सांगून हसवायचा. किती बी अडचण असली तरी वसंता दिवसातनं एकदा तरी पांडबाला न चुकता भेटायचा. ख्याली खुस्याली विचारायचा. 4 घास बळ त्याच्या पोटात घालून जरा हसवून धीर देऊन द्यायचा.
प्राणीमात्रावर दया धावणारा, पर वसंताचा धक्का लागताचा बाट लाहला म्हणून शिव्या शाप देणारा, त्याच्या कोळीमुळीचा उद्धार करणारा, गाईला शिवून तिचं गोमूत्र तोंडात घेऊन अंगाव शिपडून शुद्ध होणारा कालचा पांडवा आज समद सवळ विसरला होता. गरिबीतनं बी 4 काकरे शेत किमवलं. आपल्या रक्तामासाचा माणूस बी करणार नाही एवढं त्याने आपला अपराध पोटात घालून आपल्या पडत्या काळात आपल्याला मोठा आदर दिला. एवढं त्याने आपल्या पायी केलं, त्याचा उपकार ह्या जन्मी तरी आपल्याच्यान पेटणार नाही, असं त्याच्या मनात सारखं वाटायचं. त्याचा शब्द वलंडायच्या धीरव्या पांडपाच्यानं होत नव्हता. आपल्या घरातलाच माणूस समजून मनातलं समद जडबारी मोकळ्या मनानं वसंताला सांगायचा. रोजच्या वाणीच आज बी वसंत आल्याला. अण्णा अण्णा घासभर काय पोटात घातलं का नाही? वय जेवलो की. चाच्या तुमचं हे चलीन तर बघून माझा काही विश्वास बसना. अरे भगवंतांच्या जेवलो वसंता. ये बघ की रिकामा डाबा भाकरीचं फडकं. या थंडीच्या आरीनं दीज बुडायच्या आधी चोरीकलं. तुझं झालं का? आता झालं ना, हात धुवून इकडं चालो. हे ऐकून पांडवाला बी बरं वाटलं. पुन्हा घडीभर दोघे बी गप. वसंता पांडवाच्या एवढा संगतीत राहिला, पर त्याला सावरण्याच्या नादात पोराच्या मरणाचा उलगडा वसंताला आजवर झाला नव्हता. वसंतालाच काय, पर अख्ख्या गावाला बी याचा उलगडा झाला नव्हता. कितीतरी दिवसापासनं मनात घोळत असलेला सवाल पांडवाबरोबर मांडला. अण्णा अण्णा आपलं गेलं जग बुडालं हे म्हणणं जरी खरं असलं ना, तरी मला राहून राहून वाटतंय घातपात झालं नसन. मला बी तसा संशय, पर बोला कोणाली. आपलं ऐकून घ्या खऱ्याचा वाली राहिलाय कुठं? समजा कर्माचा भोग, दुसरं काय. अण्णा कर्मात तरी कसलं काय कमी पडलं म्हणाव. तुमच्या निगराणीत वाढलेला देवाधिकातला संतावानी गुणी आणि अभ्यासात बी हुशार असलेल्या लेकराच्या वाट्याला असलं मरण यावं काहीतरी विचित्रच वाटते बघा. माझा तर त्याच्यावर काडीचा विश्वास नाही. तसं तर हाय, पण हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या माग म्हणल्यागत आपल्या पोरानंच मरण वडून घेतलं रे अंगाव. मग कुणाली दोष द्या? पांडवाचं असलं येगळं बोलणं पहिल्यांदाच ऐकल्यानं वसंत आता हापकला. मजीवा अण्णा. तालुक्याचा साळ त्याची हुशारी बघून मास्तरनी त्याला वर्गाचा पुढारी केलं. काय त्याच्या मनात पोरांनी भरवलं काय? मॅट्रिक झाला का पुढच्या शिक्षणाला पुण्याला जायचं म्हणून बसला हाटून. एकुलतं एक लेकरू नद्र मोर असावं म्हणून आम्ही नवरा बायकोनं मोप त्याला इनवलं, पण नाही ऐकला त्यो. ऐन वक्ताला पैसा नको, उधार उसनं करून खर्चाची जुळवत केली. आम्ही काळजाव धोंडा ठेवून त्याला पुण्याला धाडलं, तिथं बी वर्गातला पुढारी झाला. त्याच्या चांगल्या स्वभावानं भावाच्या मास्यागत त्याच्या भोवती पोरं गळवायची. आधीच त्याला भजन कीर्तन आणि निरूपणाचा नाद ती करत हिंडायचा. पुन्हा पुन्हा तर भाषणं बी करत हिंडायला लागला. तिथं कसली तरी बामणाच्या पोराने काढलेली एक संघटना काय होती म्हण, त्यात त्याला त्या पोराने ओढून घेतला. त्यांच्या नादानं लांब लांब भाषणं देत फिरायला, मोर्चा काढायला लागला, सरकारला भांडायला लागला. त्या पोरावनी काय जादू केली का महिन्याला न चुकता गावाकडे येणारा पोरगा वर्ष 6 महिन्याला यायला. आला तरी कवा एकटा नसायचा, आम्हीच 2 पोरं त्याच्या संग असायची. ती पोरं त्याला जरा बी नजराल होऊ देत नसत. कवा त्याला निश्चित मनानं बोल दिलं ना, बसू दिलं का त्यानं बी माय बाप म्हणून कवा खोलून बोललाच नाही. आला का घडीभर थांबून मला लय महत्वाचं काम आहे असं म्हणून उभ्या पावली माघारी फिरायचा. खरंच रे वसंत, कसले तरी काळजीत असल्यागत वाटायचा. काय विचाराय गेलं का आमच्यावर जाजवायचा. तो गेला का माग त्याची माय 4-5 दिवस रडत बसायची, वारजायची. आदनं मधनं कवा तरी त्याचं खाली खुसेलीचं टपाल यायचं. नद्र मोर नसला तरी त्याचं टपाल वाचून जीवाला जरा बरं वाटायचं. त्याचं रक्षण कर, त्याला सुखात ठेव असं म्हणीत भगवंताला आम्ही दोघं रोज हात जोडायचो. रोज पाखरागत त्याच्या टपालाची वाट बघायचो. आणि असंच एके दिवशी टपाल आलं. टपाल बघून मन हरकलं. फोडून वाचतोय तर त्यात लिहिलं होतं,
आपला पुत्र धर्मयुद्धात कामी आला. धर्मरक्षणार्थ तो शहीद झाला. तो मोक्षास पात्र झाला. त्याचा अंत्यसंस्कार पवित्र अशा राम जन्मभूमीत धर्मशास्त्रानुसार यथासांग संपन्न झाला. धन्य तो धैर्य धुरंधर धर्मपुत्र. धन्य ते त्याचे मातृपितृ ज्यांनी धर्मरक्षणार्थ पुत्र दान केला. धन्य ते कुळवंश. त्याच्या पावन स्मृतीस आणि धर्मक्रांतीस्तव आत्मसमर्पणास कोटी कोटी प्रणाम. अरे टपाळ वाचलं आणि काळीच हादरलं की डोळ्यामोर समधा अंधार पसरला. डोसक्यावरचं आबाळ आणि पायाखालची आखी भूमी गरगरलगत झालं बघ. गर फिरलो आणि धबदिशी भुईवरच आदळलो. समधी रडाय बॉम्बलेली. आम्ही नवरा बायको कवरच्या कवर सुस्यात नव्हतो. सुस्या आलो तरी माणसाचा कालवा बघून बाव चळून गेला. आमच्या काळजाचा तुकडाच गेलेला. वात्याचं नव्हतं झालेलं म्हणून कशातच मन लागत नव्हतं. गुणवान पोरग म्हणून समद गाव रडलं. गावानं 3 दिवसाचा दुखावटा पाळला. बाबरी मशीद पाडली तवाची घटना आहे का वाहन? वसंतानं खात्री करून घेतली. हा तवाच की. पत्यो हितक्या लांब गेलाच कसा? मला बी तसंच वाटलं. विश्वास बसना. पर पुन्हा खरं खोटं बघावं म्हणून माहितीच्या 1-2 संघ घेतलं. त्याच्या कॉलेज गाठलं. कॉलेजच्या ऑफिसात जाऊन चौकशी केली तर ते म्हणले तुमचं पोरग 15 दिवसापासून कॉलेजला नाही, तसं तुम्हाला पत्र धाडले. मग मात्र माझ्या हातापायाचा गळाटा झाला. काय बी सुधारणं गेलं. मनात खरखरलं. पण नेमकं काय घडलं असं याचा अंदाज बी येईना. तोंडात हाणल्यागत तसंच माघारी आलो. गावातल्या सान्या सुरतेच्या कानावर घातलं. समध्या पाहुण्या रावळ्याली धेन ठेवाय सांगितलं. वाटायचं आपलं लेकरू असल्या भानगडीत पडणारं नवं. त्याला भजनाचा नाद आहे, गेला असन त्या नादानं. पण आशा सुटली नव्हती. पोरग सारखं नजर मोर दिसायचं. त्याचा आवाज सारखा कानामध्ये घुमायचा. पोटच्या एकुलत्या एका लेकराचं शेवटचं दर्शन बी घडू दिलं नाही याचं अवघड वाटायचं. आमच्या डोळ्याचं पाणी खंडत नव्हतं. कशातच मन लागत नव्हतं. भान गेल्यागत झालं होतं. गावातली माणसं सोयरे धायरे येऊन धीर द्यायची. टपालाची बातमी खोटी निघू दी, त्याच्यावरली समधी संकट टळून सुखरूप माघारी येऊ दी, अशी भगवंताला सारखी आळवणी करायचं. दोघं एकमेकाला धीर द्यायचं. कितीतरी पिढ्यापासून आमच्या घराण्यानं भगवंताची भक्ती केली. आमचा भगवंत आम्हाला इन्मुख होणार नाही, आमचा वस बुडवणार नाही. माझ्या एकुलत्या एक वंशाच्या दिव्यावरली समधी इग्न दूर करल आणि आमचं बाळ सुखासुखी माघारी येईल या विश्वासाव बाळाच्या वाटाकडे डोळे लावून बसलो. पोरगा काय आला नाही रे वसंता, नाही आला. पांडवाचं काळजाला पीड पाडणारं बोलणं ऐकून वसंताला पांडवाचा राग आला. तो जरा तिड्यातच बोलला. तुमच्या पोरानं धर्मासाठी शहीद होऊन पुण्य कमवलं, तुमच्या कोळीचा उद्धार केला, तुम्हाला मोक्षाच्या राशी दिल्या, मग तुम्ही रडताव काय म्हण? देवाचा आभारच मानाय पाहिजे. कसला मोक्ष आणि कसला उदार म्हणतो वसंता. माझा पोरगा गेला, माझा वस बुडाला, असल्या धर्माला घेऊन काही चाटत बसू? ही शहाणपण आधीच आला असतं तर लेकरू कशाला गेला असतं? माणसाला तारणारा धर्म असतोय, असा जीव घेणारा धर्म नवं संकट असते. तुझं काय बी चुकीचं नाही रे. आमच्या पाहुण्याच्या पोराचं बी असंच म्हणणं आलं. कोणचा पाहुणा? अरे माझ्या मेवणीच्या नंदचं पोरग पुण्याला शिकायला होतं. आपल्या पोराची ही बातमी ऐकून हिथं भेटायला आलतं. तेव्हा त्यांनी सांगितलं तो लोकहितापायी लढणाऱ्या पोरवाच्या संघटनात काम करत होता. आपल्या पोराची आणि त्याची ओळख झालेली. त्यानं त्याला सांगितलं. संगतीची पोरं आपल्या पोराला लय त्रास देत होती. सारखी त्याच्यावर पाळत ठेवायची. अशात मशिदीचं भांडण निघालं. त्याला ती पोरं मशीद पाडायचल म्हणायली. आपला पोरगा संत वचनी.
त्यालाही पटलं नाही म्हणून इन्कार केला. त्यांना स्पष्ट सांगितलं, म्हणला मी धर्म मानतो, पण दुसऱ्याच्या धर्मावर आक्रमण करून त्यांची प्रार्थनास्थळं पाडणं ही सूड भावना झाली. असं कराय माझा धर्म मला मुभा देत नाही. असं करणं पाप आहे. मला पापात भागीदार होऊन नरकात जायचं नाही. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जावा. मी काय असल्या भानगडीत पडणार नाही. मग तर त्याच्यावर लय भलती खवळली. सारखी डुसपूस करायली. त्याला काय बुद्या सुचली की त्याने पाहुण्याच्या पोराच्या कानावर घातलं. त्याने आपल्या पोराला धीर दिला. त्या पोराली बजावलं आणि ह्याला सांगितलं, कुणाली भिवू नको आणि तशीच काही येळ आली तर मला लगोलग कळेव. असं बजावलं, पण पुन्हा आपला पोरगा त्या पाहुण्याला काही भेटलाच नाही. तरी बी त्या माणसाईच्या झुंडीच्या झुंडी अविद्याकडे निघाल्या. तेव्हा पाहुण्याचा पोरगा रेल्वे ठेसण्यात गेलता. आपला पोरगा त्यात दिसला नाही. तेव्हा त्याच्या संगटच्या पोराला विचारलं, तेव्हा त्यांनी गावाकडे गेला म्हणून सांगितलं. म्हणून तो निवांत राहिला आणि अचानक ही बातमी कळली तेव्हा इथं भेटायला आलता. त्या ह्यो पोरगा भलताच खवळलेला. त्या पोराव खटला भराय मला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. तिथं बी पोलीस मेळ लागू दिना झाली. मग एका पुढाऱ्याला सांगायला लावलं, तेव्हा तक्रार नोंदवून घेतली. पुन्हा चांगला वकील लावला. मग निस्त्या तारखा आणि पैशाचा खराबा. हाती काय बी लागलं नाही. तुमच्यासारख्याच्या हाताला कसं काय लागन? त्या लोकांची लांबवर झेप असते. तुमचा किती बी मोठा नेता असला तरी त्याला धर्माचं भ्या दाखवून गार करतात. धर्मापुढं कोण जाते? तेव्हा तुम्हाला बी आम्ही शिवल्याचा बाट व्हायचा. गाईच्या गोमत्रानं बाट घालवायचा. माणसाहून जनावर तुम्हाला जास्त जवळचं वाटायचं. तुमच्या धर्माला जाचाला काटाळून बाबासाहेब आम्हाला बुद्धाकडे घेऊन गेलं, तेव्हा कुठं आम्ही माणूस झालोय. लेकरं शिकली, रेगा रूपाला लागली, मानान जागायला लागली. आमच्या जन्माचं झालं चीज. खरंय वसंत, तुमच्या जातीचा कायापालट मी ह्या डोळ्यांनी बघितलाय. खरंय, आंबेडकर बाबानं तुमचं पुण्य वाटून घेतलं, तीच तुमची खरी दैवत. आमचा तर उद्धार केलाच, पण तुम्हाला सुद्धा मानाच्या जागा दिल्या. घटनेत मताचा हाक देऊन समद्याच माणसाच्या हाती देशाची येसन दिली ना. खरंय बाबा, खरंय. अण्णा, तुम्ही धर्माकडनं माणसाकडे गेलाव. धर्माचा कायदा पाळायचा म्हणून माणसाला ना करून देवाला पूजलाव. आम्ही माणसाकडनं धर्माकडे गेलाव. बाबासाहेबाचं बोट धरून बुद्धाकडे गेलाव. बुद्धानं माणसावर प्रेम करायला शिकवलं, सुखानं जगायचा मार्ग सांगितला. तरी बी त्यानं तुमच्या धर्मावानी हात धरला नाही. त्यानं स्पष्ट सांगितलं, मी सांगतोय म्हणून नवं, तर तुमच्या हिताचं असेल, तुमच्या बुद्धीला पटल तर सांगितलेलं आहे का? एवढं स्वातंत्र्य देणारा जगात आहे का कोण दुसरा? आम्हाला पटलं, मग आम्ही गेलो. बुद्धाच्या धम्मानं आमची लेकरं रेंगा रूपाला लागली आणि तुमच्या धर्मातल्या माणसांनी तुमच्या लेकराचं वात्याचं नव्हतं केलं. घडीभर दोघं बी गप. पुन्हा वसंतच बोलला, अण्णा, ज्याचा त्याचा देवधर्म ज्याचा त्याला प्यारा असतोय. हे मी विसरलो बरं का अण्णा, खरंच मला माफ करा. मी काय तुम्हाला दुखवायला मन बोललो ना. तुमच्या पोराच्या जाण्यानं तुमची झालेली दुर्दशा बघून माझं काळीच कळवळलं अण्णा, म्हणून मी भान गेल्यागत बोललो. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माझ्या थोबाडीत 4 हाना. मला त्याचा राग नाही, पण तुम्ही ह्यातनं सावरलं पाहिजे. वसंताच्या बोलण्यानं पांडवाचं बी काळीच कळवळलं. भक्तिरसात पूर्ण बुडालेला, पापपुण्याचा हिशोब मांडत देवधर्माच्या आज्ञा जीवापाड जपणारा, मोक्ष प्राप्तीसाठी रात्रंदिन धडपडणाऱ्या पांडवाला वसंता म्हणजे हलक्या जातीचा, आपल्या मेहरबानीवर जगणारा, लाचार, हाडानी, त्याला कुठला आलाय देवधर्म आणि भक्तीचं ज्ञान, असं आजवर वाटायचं. पर वसंताचं आजचं माणसाच्या हिताचं तत्वज्ञानाचं बोलणं ऐकलं आणि पांडवाची आटच पाडला. कवा नाही ते त्याचं बोलणं चित देऊन ऐकून घेतलं. वसंताचं बोलणं पांडवाच्या काळजाला आणि मेंदूला झंझाडं देऊन गेलं. हे बोलणं त्याला पटाय बी लागलं. आजवर जडगीर झालेलं मन हलकं हलकं वाटायला लागलं. चेहरा खोलला आणि नावलाईनं संताला विचारलं, वसंता, मला कोडं पडलंय, एवढं मोठं तत्वज्ञान तू शिकला कुठनं? अण्णा, मी मुंबईला असताना नित्यनियमानं बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात जायचो.
आणि कसले बी मोर्चाला जायचो. बाबासाहेबाचा धम्माचा ग्रंथ वाचायचो. आमच्या भंतेजीचं प्रवचन, कार्यकर्त्याचं भाषण आणि माझं वाचन. यातनं बोलण्यापुरतं थोडं शिकलो. आणि खरं सांगू का अण्णा, आमच्या समाजाकडं पैसा, अडका, जमीन जुमला दिसायचा नाही, पण धर्म, समाज, संस्कृतीचं खरं खरं ज्ञान मात्र दिसन. खरंय बाबा, खरंय. म्हणून तर कुठं बी तुमचा बोलबाला ऐकाय मिळतोय, हे काही खोटं नाही. आणि आता तुझी बोलला ती तू नव्हं, तुझं काळीच बोललंय, हे बी आलं माझ्या ध्यानात आणि मला पटलंय बी. पण काय करावं ते सुधारणा झालंय. आता तूच सांग मी काय करू. पांडवाच्या बोलण्यानं वसंता खोलला. बुद्धानं सांगितलं मरण हे जगातलं एकमेव सत्य. ते कोणाला चुकलं नाही. गेल्या महाग कोणी जात नाही. हितच करायचं आणि हितच भरायचंय. कुणाच्या राज्ञा बोंबलण्यानं अगर नवसा सायासानं कोणी बी माघारी येत नसते, हे नीट समजून घ्या. कुळ, वंश, धर्म, मोक्ष, पाप, पुण्य समद झुटे. खरं ती पोराचं मरण, म्हणून आता समद इसरायचं बघा. मनाची हिंमत बांधा. मनुष्य प्राण्याच्या हितापायी होईल तेवढं करा, हाच खरा धर्म आहे. तुमच्या धनाला वारस मानाल तर तुमच्या पोरीचा पोरगा दत्तक घ्या. त्याला वाढवा, घडवा, त्यात तुम्हाला तुमचा पोरगा दिसन. कितीतरी वर्षापासून ठसठसणाऱ्या वेदनेव वसंताच्या बोलण्यातनं जालिम दावा मिळाली होती. जगायची आशा जागवली. त्याचा चेहराच खोलला. डोळं भरून तो वसंताकडे बघायला लागला. वसंताच्या बी लक्षात हा बदल आला. त्यानं बी खुश झाला. अण्णानं पुन्हा एकदा वसंताला तमाखू दिली. ती मळून तोंडात टाकली. पिचकारी हाणत इकडं तिकडं बघत म्हणला, बरं अण्णा, बोलण्यात लय उशीर झाला, आता चलू का? तुम्ही बी व्हा जरा आडवं. वय वय जा बाबा, तेवढा डुकला झाला तर बरं. आणि जाताना नीट खाली बघून जा, इचू काट्याचं. वय म्हणून वसंता तिथनं हल्ला. पांडबा जागचा उठला, जांभळी दिली. इकडं तिकडं बघत उहू असा ठसकला. लांब लांबनं 4-5 जागले ठसकले. आणि पांडबा थिनत चालल्या आकटीच्या जरा अंतऱ्यो घोंगडी पांघरून आडवा झाला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयराज खुने लिखित कथा उलगडा. हा उलगडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल तुमच्याप्रमाणेच सबस्क्राईब करायची विनंती करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.